आबाळ हे पळणारी संघटनाचे सदस्य स्वयं कसं आप्पा म्हणाल तसं आपले आप्पा भाऊ आबाळ हे पळणारी संघटनाचे अध्यक्ष आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त एकदा गायच्या आपला चुना लावताय, तुम्ही फक्त गायच्या आपला चुना लावताय आणि हा आप्पा असा माणूस आहे, तो लोकांना चुना लावितो, लोकांना घोडे लावितो, लोकांना चुना लावितो, लोकांनाही खोटं बोलतो, लोकांना येड्यात काढतो. मित्रांनो, आप्पाने डायरेक्ट फ्रॉड स्कीम आणली. डायरेक्ट आता आप्पा महाराज होता, लोकांना प्रवचन शिक्षण द्यायचं, चांगले चांगले गुण द्यायचं, पण आप्पा आता डायरेक्ट पैसे कमवायच्या मागं लागेल. फ्रॉड स्कीम आणली, एक स्कॅम आणला. 500 रुपयाच्या घड्याळमध्ये तो लोकांना देणार होता. डायरेक्ट XUV गाडी, मोठी गाडी देणार होता. आणि मित्रांनो, 500 रुपयामध्ये एवढी मोठी गाडी लोक लालचमध्ये घड्याळ घ्यायला लागले. आणि 10 ते 15 दिवसात, 15व्या दिवशी आपण स्टोरी ठेवली होती आणि रील टाकली होती का 15 दिवसात 5000 घड्याळ विकले. मित्रांनो, 5000 घड्याळ, 500 रुपयेचं एक घड्याळ, 500 गुणिले 5000, 5000 घड्याळचे पैसे होत्या 25 लाख रुपये. सुरुवातीच्या 10 ते 15 दिवसात यांनी जर 5000 घड्याळ विकले, नंतरच्या महिनाभरात 2 महिने ही स्कीम चालू होती, नंतरच्या महिनाभरात 3-4 हजार तर विकले असेल, 5000 तर विकले असेल, म्हणजे मिनिमम यांनी कम से कम 10,000 घड्याळ विकले. 500 गुणिले 10,000, 50 लाख रुपये. 50 लाख रुपये हा आप्पा घेऊन बसला आणि 500 रुपयाच्या घड्याळमध्ये हा XUV देणार होता. आणि ज्या दिवशी चिठ्ठी काढायची वेळ आली त्या दिवशी म्हणतो RTO, रोड टॅक्स, असा टॅक्स, आमका टॅक्स, लावडा टॅक्स, असा टॅक्स, आणि पूर्ण 3.5 लाख रुपये द्यावं लागतील. डाऊन पेमेंट पण काढून घेतलं. आता ज्यांनी गाडी घेतली असेल त्याला समजत असेल का बजाजचे हप्ते पण थकले, त्यालाच माहीत असेल, आपल्याला नाही माहीत पडणार. मित्रांनो, 3.5 लाख रुपये घेऊन गाडी देणार आणि कमवले किती? 50 लाख रुपये. मित्रांनो, 50 तर लई मोठी किंमत आहे. कम से कम 20 लाख रुपये सुद्धा आपण कमवले असेल गाडीमधून, 20 लाख रुपये.